मित्रांनो, झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापट यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पाहूयात एजेची संपूर्ण पर्सनल माहिती. एजेचं खरं नाव राकेश बापट आहे आणि जन्म 1 सप्टेंबर 1988 रोजी अमरावती येथे झाला. 2025 नुसार त्याचं सध्याचं वय हे 47 वर्ष आहे. राकेशचं कॉलेजचं शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पूर्ण झालं आहे आणि त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MBA कंप्लीट झालेलं आहे. सध्या राकेशचे इंस्टाग्राम अकाउंटवर 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि राकेश मालिकेमध्ये काम करण्यासाठी तो एका एपिसोडचे 25 ते 30 हजार रुपये चार्ज घेतो. पाहूयात राकेशचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. राकेश हा एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे. 2001 मध्ये राकेशने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर राकेशने मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि मराठी TV सिरियलमध्ये सुद्धा काम केले आहे. तुम बिन लव विल फाईट अवे, वृंदावन, सविता दामोदर परांजपे आणि 7 फेरे, सलोनी सफर यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये मराठी चित्रपटांमधील कामांसाठी तो ओळखला जातो. आणि सध्या झी मराठीवर चालू असलेली मालिका नवरी मिळे हिटलरला या भूमिकेमध्ये तो सध्या एजेची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. पाहूयात त्याच्या फॅमिलीविषयीची माहिती. राकेशच्या पहिल्या बायकोचे नाव हे रिद्धी डोंगरा आहे, पण काही कारणास्तव त्या दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्याने शमिता शेट्टी तिच्यासोबत डेट करायला सुरुवात केली आणि 2022 मध्ये त्या दोघांचं ब्रेकअप झालं आणि आता सध्या राकेश हा सिंगल आहे. तर अशी आहे राकेशची संपूर्ण लाईफस्टाईल. जर तुम्ही सुद्धा नवरी मिळे हिटलरला ही मालिका पाहत असाल आणि तुम्हाला सुद्धा यामधील एजेची भूमिका आवडते का, आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.